आणि या दृष्टीनं छत्रपती शिवाजीराजांचं जीवन बघत असताना या भूमिकेतून त्यांच्या मागच्या हेतूतून आपण पाहिलं पाहिजे. केवळ कृतीतून पाहता फार उपयुक्त नाही. फार नाही हे म्हणतो याचं कारण आहे पुन्हा. याचं पुन्हा कारण मी थोडी संगती पुन्हा समन्वय आपल्याला साधून देतो. ज्ञानेश्वर, मी पुन्हा मागे येतो, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. याचं चिंतन म्हणजे करायचंच नाही का? करायचं. कुठपर्यंत करायचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राबद्दल गोडी निर्माण होईपर्यंत चमत्काराचा उपयोग करून घ्यायचा. एकदा त्या चरित्रात गोडी निर्माण झाली की चमत्कार बाजूला ठेवायचे आणि त्या गुणांकडे, त्या हेतूकडे लक्ष द्यायचं. तसं शिवाजीराजांचं जीवनचरित्र आपल्याला कळावं, तो हेतू आपल्याला स्पष्ट व्हावा आणि त्यांचं जीवनचरित्र आपल्या जीवनाच्या समोरचा ध्येय असावं, जीवनाच्या समोरचं असं जर वाटत असेल तर त्यांनी अफजल खानाला मारलं, वारंवार वाचा. त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली, वारंवार वाचा. त्यांचा राज्याभिषेक झाला, वारंवार वाचा. त्यांनी अमुक कर्म केलं, कोंढाणा असा घेतला तर तमुक घेतलं, तर असा किल्ला हा असा घेतला, अशी युक्ती लढवली, गनिमी कावास केला, हे सगळं अवश्य वाचलं पाहिजे. पण कुठपर्यंत? शिवाजी राजांच्या चरणाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईपर्यंत. एकदा ते प्रेम निर्माण झालं की अफजल खानाला मारलं याच्यापेक्षा आदिलशाही उलथून टाकण्याचं ते पहिलं पाऊल होतं. हा हेतू एकदा कळला की मग आदिलशाही उलथून टाकण्याकरता काय करावं लागतं हे आपल्या जीवनाच्या समोरचं ध्येय बनत जातं. या दृष्टीनं शिवाजीराजांच्या चरित्राचा विचार करत असताना थोड्या तत्वभूमिकेतून आणि तर्कशुद्ध भूमिकेतून केला पाहिजे. केवळ कृतीला लागून कृती करण्यामध्ये अर्थ नाही. वैकुंठवासी गुरुवर्य शंकर महाराज कंधारकर याला एक गोष्ट सांगत असत की एका माणसाच्या घरी त्याच्या वडिलांचं श्राद्ध होतं. म्हणजे मी पुन्हा तेच आपल्याला सांगतोय की केवळ कृतीला पाहून कृती करण्यामध्ये अर्थ नसतो. एका माणसाच्या घरी वडिलांचं श्राद्ध होतं आणि श्राद्धाला तो बसला. श्राद्धविधी सुरू झाला आणि त्याला उठावं लागतं, कायम काही सामान इकडचं तिकडं द्यावं लागतं. त्याने आपल्या मुलाला सांगितलं की बाबा रे, तूही जरा सोळणेस आणि मला जरा मदतीला ये, हाताशी आहे, मला उठणं बसणं होत नाही, मला लागेल ते पूजेचं साहित्य माझ्या हातात देत जा. मुलांनी सांगितलं ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं मी करतो. याचा अर्थ बहुतेक बरीच जुनी घटना ही असावी. तर त्यांनी सांगितलं मुलाला, तू जरा हाताशी ये. तो मुलगाही हाताशी आला. काम त्यांचं सुरू झालं. पिंडदान झाल्यानंतर आता ते पिंड उचलून कुठे एका परातीमध्ये घेऊन नंतर तीर्थामध्ये विसर्जित करावे लागतात. ते उठताना तो जो म्हातारा मनुष्य होता, उठताना त्याचं काष्टा सुटलं. मुलांनी हे पाहिलं. काय ठीक आहे, होतं बऱ्याच वेळेला. त्यांनी पुन्हा काष्टा घातला, ते सगळं उचलले, ते तीर्थामध्ये सोडून दिले, सगळं झालं. कालांतराने हा बाप मेला आणि या मुलावर श्राद्ध करण्याचा प्रसंग आला. त्या मुलांनी सगळं श्राद्ध वगैरे केलं आणि त्याही पिंड उचलताना त्याचा काष्टा सुटला नाही. त्याने विचार केला, माझ्या बापाने ज्या वेळेला त्याच्या बापाचं श्राद्ध केलं होतं तेव्हा त्याचा काष्टा सुटला होता, आज माझा सुटला नाही, म्हणजे काहीतरी चुकलंय. त्याने हाताने काढून टाकला. म्हणजे याला मी काही धर्मकार्य म्हणणार नाही. केवळ मागे झालंय म्हणून तुम्ही पुढे करत आलेला आहात. ती कृती जर तुम्ही डोळ्याने पाहत असाल तर त्या कृतीला एका कालाची मर्यादा असते. भले ते संतांचे चमत्कार. आता आग्र्याहून शिवाजीराजांनी स्वतःची सुटका करून घेतली, याच्या मागचा चमत्कार म्हणून याच्याकडे तुम्ही पाहाल का त्यांच्या धैर्याची ती परीक्षा होती हे म्हणून त्याच्याकडे पाहाल? जर चमत्कार म्हणून आपण त्याकडे पाहू तर आपला आणि राजांचा अर्थार्थी काही संबंध राहणार नाही. राजे काही करू शकतात असं म्हणून आपण ते गृहीत धरून जाऊ. पण धैर्याची ती परीक्षा होती आणि त्याच्यातही चित्त विचलित होऊ न देता राजांनी व्यवस्थित तिथून पलायन केलं. तिथून बरोबर ते बाहेर पडले. या धैर्याचा विचार करत असताना असं धैर्य असलं पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोरचं ध्येय बनतं. या दृष्टीनं छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनचरित्राचा विचार करत असताना दोन गोष्टी राजांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये माझ्या डोळ्यासमोर आहेत की ज्या दोन गोष्टींमुळे राजांचं जीवन केवळ तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या व्यक्तिमत्वांसमोर नव्हे तर अखिल मानव जातीच्या समोर एक साध्य म्हणून, एक आदर्श म्हणून उभं राहील. जर मी अजून थोडी भूमिका माझी स्पष्ट करतो. म्हणून मी हे म्हटलं की केवळ महाराष्ट्रापुरतं हे व्यक्तिमत्व मर्यादित नाही. असं दुर्दैवाने घडलेलं आहे नाही असं नाही.
शिवाजीराजांचं जीवनचरित्र हे महाराष्ट्रात घडल्यामुळं त्याला महाराष्ट्राच्या मर्यादा लागू पडल्या. ज्ञानेश्वरी ही मराठीत प्राकृतामध्ये निर्माण झाली म्हणून त्याला भाषेची मर्यादा पडली. हेच जर चिंतन अन्य भाषांमधून सिद्ध झालं असतं तर सगळं जग ही ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचलं असतं. गटे हा जर्मन कवी जसं कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला तो, तसं जगातले मोठमोठे विद्वान, मोठमोठे कवी, मोठमोठे तत्वज्ञ ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचले असते. पण त्याला एक मर्यादा पडली. छत्रपती शिवाजीराजांचं जीवनसुद्धा केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं. खरं म्हणजे हे जर जगासमोर आलं भिन्न भिन्न भाषातून, आता ते येतही आहे, नाही असं नाही, पण भिन्न भिन्न भाषातून जेव्हा ते जगाच्या समोर येत आहे त्यावेळेला जगातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की असा राजा आपल्याला मिळायला हवा होता, असा राजा आपल्याकडे झाला पाहिजे होता, आपल्याकडे झाला नाही हे आपलं दुर्दैव आहे. मनुस्मृतीमध्ये एक वचन आहे, एतद्देश प्रसूतस्य स काशादग्र जन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. अग्रजन्मनः हे आपण सोडून देऊ आत्ता इथे, पण या देशामध्ये मी त्याचा भाव सांगतो या श्लोकाचा. या देशामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी अशी ताकद आहे की या देशामध्ये जो जन्माला येतो तो जगासमोर आपल्या चरित्राचा आदर्श निर्माण करू शकतो. जगासमोर पृथिव्याम सर्व मानवः, एका महाराष्ट्राच्या समोर नाही, पृथिव्याम असे शब्द मनुस्मृतीने वापरले. पृथ्वीवरच्या सर्व मानवांच्या समोर आदर्श निर्माण करण्याची ताकद या देशातल्या मातीमध्ये आहे असं जर मनुस्मृती बोलत असेल आणि त्याचाही गाभा जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली अशी व्यक्तिमत्व या जगताला योग्य दिशा आणि योग्य ध्येय देऊ शकतील याचं आश्चर्य खरं म्हणजे वाटायचं कारण नाही. तरीही शिवाजीराजांच्या जीवनचरित्रामध्ये मी मुद्दाम या दोन गोष्टींच्या संबंधानं आपल्याशी संवाद साधणार आहे. कारण या दोन गोष्टी अशा आहेत की याच्यातली एक गोष्ट ही जीवनचरित्राची सिद्धता करताना त्याच्या योग्यायोग्याचा निवाडा करणारी आहे. ती संकल्पना आहे धर्म. आणि दुसरी एक गोष्ट, दुसरी एक संकल्पना ज्याचाही विचार आपण एकत्र करणार आहोत ती संकल्पना अशी आहे की ज्या संकल्पनेच्या चिंतनामध्ये त्या वेळेला कालसापेक्षता जरी निर्माण झालेली असली तरी त्या वेळेला योग्य निर्णय घेऊन योग्य पद्धतीची कार्यवाही कशी करावी हे आपल्याला सुचू शकतं. ही दुसरी संकल्पना मला आपल्याबरोबर विचारात घ्यायची आहे, ती म्हणजे नीती ही आहे. धर्म आणि नीती या दोन संकल्पना आहेत. धर्म आणि नीतीचा विचार करत असताना मी आज थोडीशी त्याची प्रस्तावना करतो. धर्म आणि नीतीचा विचार करत असताना बऱ्याच वेळेला धर्म आणि नीती या दोन संकल्पनांच्या बाबतीत गल्लत होते. बऱ्याच वेळेला धर्माला नीती समजलं जातं आणि नीतीला धर्म समजला जातो, पण या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. हा विषय निवडण्याच्या मागचं जे कारण मी आपल्याला दुसरं सांगितलं होतं ते म्हणजे शिवरात्रीच्या कीर्तनाच्या वेळेस मी एक विधान असं केलं होतं की ज्या विधानाचा आधार मी आपल्या या पुढच्या 2 दिवसाच्या चिंतनामध्ये घेणार आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं जीवन म्हणजे परमात्म्याचा धर्म आणि संतांची नीती मिळून आहे. देवाचा धर्म आणि संतांची नीती याचा उत्तम समन्वय म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं जीवन आहे. आणि हेच एक मूल वाक्य माझ्या डोळ्यासमोर आहे आणि याच्या भोवती मी माझं चिंतन गुंफणार आहे. धर्म आणि नीतीचा विचार करताना धर्म ही संकल्पना काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. नीती ही संकल्पना काय आहे हे दुसऱ्यांदा विचारात घेतलं पाहिजे. यांच्या मर्यादा काय, यांच्यामधला फरक काय. बऱ्याच वेळेला धर्मशास्त्राचा विचार करताना सुद्धा या दोन संकल्पनांची गल्लत होते. आम्ही नीतीनं वागतो असं म्हणणारी माणसं स्वतःला धार्मिक समजतात आणि आम्ही धार्मिक आहोत असा अभिमान मिरवणारी मंडळी स्वतःला नीतिमान समजत असतात. पण नीतीनं वागणारा हा प्रत्येकजण धार्मिक असतोच असं नाही आणि धर्मानं वागणारा प्रत्येक वेळेला नैतिक आचरण करतोच असं नाही. या दोन संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजे. यांच्यातली सीमारेषा अत्यंत अस्पष्ट आहे, पण तरीसुद्धा सीमारेषा आहे ही गोष्ट नक्की. धर्माचा विचार काय आहे
मी यांचा तुलनात्मक विचार आत्ता करत नाही. मी आत्ता आपल्यासमोर विचार मांडतो आहे तो फक्त धर्माचा आहे. काय आहे हा धर्म? धर्म काय? माणूस म्हणतो हा माझा धर्म आहे, एखादा म्हणतो हा तुमचा धर्म आहे. धर्म शब्द हा सध्याच्या काळामध्ये अतिशय सामान्य शब्द झाला. मूल्यहीन असा तो शब्द, ती संकल्पना झाली आहे. लोक वाटेल तसा धर्म या शब्दाचा वापर करतात. त्याच्या मर्यादा माहिती नाही, त्याचा अर्थ माहिती नाही, तरीसुद्धा आपण तो शब्द इतक्या गौणार्थानं स्वीकारतो आहोत आणि इतक्या गौण रीतीनं त्याचा वापर करतो आहोत की त्या शब्दाचं मूल्य आपणच हरवून टाकलेलं आहे. त्या शब्दाचं वजन आणि त्या शब्दाचं महत्त्व जर लक्षात घ्यायचं असेल तर धर्म ही संकल्पना काय आहे हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. वरवर वापरली जाणारी ही संकल्पना नाही हे पहिल्यांदा ध्यानात घ्या. धर्म, आणखीन एक मी जाता जाता असं सांगेन की धर्म हा शब्द गौणार्थानं वापरला जातोच, पण स्वार्थापोटीही वापरला जातो. सध्याच्या काळामध्ये धर्म हा शब्द स्वार्थापोटी वापरला जातो आणि म्हणून स्वार्थापोटी वापरला जातो म्हणूनच किंबहुना हा शब्द कितीही महत्त्वाचा असला तरी तो जास्त संवेदनशील झाला. धर्म याला कुठे धक्का लागला की 4-2 दुकानं जळून जातात. धर्म हा शब्द कुठेतरी इकडचा तिकडे झाला की लगेच दंगल माजते. धर्म कधी दंगल सांगत नाही. कुणाचाही धर्म कधीही कुणालाही दुकानं जाळायला शिकवत नाही. कोणताही धर्म भांडणामध्ये प्रवृत्त व्हायला शिकवत नाही. धर्म मुळातच द्वैत विसरायला लावणारा आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे. काय आहे हा धर्म? ध्रुव, धारण करणे या अर्थाचा धातू आहे. धारण केला जातो तो धर्म या अर्थाने त्याचा अर्थ स्वीकारला जातो. याच्यामध्ये धर्मशास्त्राच्या दृष्टीने काही वेगवेगळ्या आणखीन छटा आपल्याला भावछटा पाहता येतात. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म, चोदना लक्षण अर्थो धर्म, धारणात धर्म मित्याहुर धर्म धारयते प्रजा, यस्यात धारण संयुक्त स धर्म इत्यभिधीयते इत्यादी व्याख्या आपल्याला धर्मशास्त्रात धर्म या शब्दाच्या मिळतील. पण काय हा धर्म? धारण करणे या अर्थाने हा शब्द वापरला जातो. ध्रुव हा धातू आहे, धारण करणे हा त्याचा अर्थ आहे. धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभी इतिवा धर्म, अशी त्याची व्युत्पत्ती सांगितली जाते. लोकांना धारण करणारा आणि पुण्यवानांकडून धारण केला गेलेला असा जो असतो त्याला धर्म म्हणावा. मी थोडा क्लिष्ट अशा भूमिकेतून आता ही संकल्पना मांडतो याची मला कल्पना आहे. कारण मी जर अशाच अर्थाने बोलत जाईल तर ही व्याख्यानमाला हे किंवा अशा ही 2-3 दिवस पुढचे लोक ऐकण्यापेक्षा इथे झोप चांगली लागते म्हणून येतील. म्हणून मी जास्त क्लिष्ट न करता थोडासा विचार सांगतो. काय हा धर्म शब्द? धारण करणे हा त्याचा जर अर्थ असेल तर आपण सर्व मिळून जो धारण करतो किंवा आपल्या सर्वांना जो धारण करतो त्याला धर्म म्हणा. आपण सगळेजण ज्याच्याकडून धारण केलं गेलेलो, प्रत्येकाचा एक धर्म आहे. तुमचा एक धर्म आहे, माझा एक धर्म आहे. धर्म शब्द हा असा शब्द आहे की याला भिन्न भिन्न अर्थछटा आहे. अजून थोडा अवघड करतो. जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये शब्दांचे अर्थ कसे लावले जावेत आणि शब्दांचा अर्थ करत असताना त्याच्या मागचे पुढचे संदर्भ पाहिल्याशिवाय त्या शब्दाचा अर्थ करू नये याचा आग्रह धरलाय काही अधिकरणामधून. जिथे वेद प्रामाण्य स्वीकारलं जातं तिथे शब्दाचा अर्थ, श्रुतीचा अर्थ करत असताना तेवढाच एक शब्द घेऊन, तेवढीच एक संकल्पना घेऊन आपल्या मनाला पाहिजे तसा अर्थ करता येत नाही. मागचे पुढचे संदर्भ पहा आणि संदर्भ पाहिल्यानंतर एखादा शब्द तिथं असेल किंवा नसेल तरी तो शब्द असेल तर कोणत्या अर्थाने आणि नसेल तर कोणत्या अर्थाने गृहीत धरला पाहिजे याचं चिंतन आचार्यांनी केलं आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. मी आपल्याला एक उदाहरण म्हणून फक्त सांगतो, जाता जाता सांगतो.
आपण थोडा सोपं करण्याचा प्रयत्न करतो माझ्या दृष्टीने. वाक्य जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याचा अर्थ करत असताना मागचे पुढचे संदर्भ बघून अर्थ केला पाहिजे. विशेषतः ह्याच्यामध्ये वासुपर्णा सविजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते या श्रुतीच्या अनुषंगानं हा विचार फार प्रकर्षानं ब्रह्मसूत्रामध्ये आला. पण तरी मी थोडं सोपं करतो. थंडीच्या दिवसामध्ये आपण बसलेलो आहोत. मुलगा बाहेरून घरात आला, दरवाजा उघडला, आत आला धाडकन आणि आत चालला. दरवाजा उघडल्याबरोबर थंडगार वाऱ्याचा झोत अंगावर आला. आपण त्याला काय म्हणतो? पुढं कर, पुढं कर. काय काय पुढं कर? मागचे पुढचे संदर्भ पाहिले पाहिजेत की नाही? पुढं कर म्हणजे काय? हात पुढं कर का माझं क्रियाकर्म पुढं कर? काय काय कर? काय दार पुढे कर? संदर्भ मागचे पुढचे, परिस्थिती काय? मी अजून सोपं करतो. काय झालं? एका माणसाला भूक लागली, खिशामध्ये पैसे होते, म्हणून जाता रस्त्यावरून चालला होता. भूक लागल्याची जाणीव झाली म्हणून एका हॉटेलमध्ये शिरला. पैसे होते खिशामध्ये. गेल्यानंतर त्याने काही पदार्थ मागवले, पदार्थ त्याने खाल्ले. आता पोट भरलं, त्याला आता काय तिथून उठायचं, पैसे द्यायचे, बाहेर पडायचं. खाणं वगैरे सगळं झालं. तिथं उठताना, खाणं सगळं झालं, उठताना त्याने ज्या ताटामध्ये तो जेवला, काही खाल्लं होतं, तिथले 2 त्या चमचे हॉटेलचे उचलले आणि खिशामध्ये ठेवले. काही लोकांना ही सवय असते. म्हणजे ते चोर असतात असं मला म्हणायचं नाही. मी विनाकारण कुणालाही चोर म्हणणार नाही. काही हेतूही नाही, काही कारणही नाही कुणालाही चोर म्हणावं आपण. पण त्यांना तशी सवय असते. म्हणजे तो स्वभाव, म्हणजे त्यांची चूक आहे असं नाही. ते एवढंच असतं, ते जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात, एवढंच. म्हणजे त्याच्यात ते चोर असतात असं मला म्हणायचं. ते जिथे जातील तिथलं स्मरण म्हणून काहीतरी, आम्ही तुमच्याकडे आलो याचं काहीतरी स्मरण पाहिजे की नाही? काहीतरी स्मरण असतं. आम्ही तुमच्या व्याख्यानाला आलो होतो, कशावरून? तुमची चप्पल माझ्या पायात आहे, एवढं तरी कमीत कमी झालं पाहिजे. म्हणजे मग तिथलं स्मरण म्हणून काहीतरी मिळालं पाहिजे. ते 2 चमचे त्याने उचलले, खिशामध्ये ठेवले. हॉटेलच्या मालकाने पाहिलं. तो त्याच्या जवळ गेला. का चांगल्या कपड्यातले दिसता, लाज वाटत नाही? हॉटेलमधले चमचे चोरता. म्हटलं चोरले कुठं? घेतलेत. असं आहे भारतीय संविधानामध्ये, इंडियन पिनल कोड याच्यामध्ये चोरीची व्याख्या आहे. मी हे बघून आलोय, म्हणजे काही करून बघून आलोय असं नाही, वाचून आलोय अशा अर्थात. मालकाच्या माघारी मालकाची परवानगी न घेता मालकाची वस्तू उचलून नेणे म्हणजे चोरी, अशी व्याख्या आहे कायद्यामध्ये. ही चोरीची व्याख्या आहे. तो म्हणाला, मी तुमच्या परवानगीशिवाय जरी घेतलेलं असलं तरी तुमच्या डोळ्यासमोर घेतली, माघारी नाही घेतलेली, त्याच्यामुळे चोरी. मी चोर नाही आहे. तर म्हणलं, चोर नाही आहात तर आमचे चमचे आपल्या खिशामध्ये घालता, लाज वाटत नाही तुम्हाला? अरे आम्हाला नित्य लागणारी वस्तू, अशी प्रत्येक गिऱ्हाईकाने 2-2 चमचे नेले तर आम्ही काय करायचं? आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. तुम्ही गेल्यानंतर आम्ही न धुता दुसऱ्या गिऱ्हाईकाला देतो हे चमचे, आणि तुम्ही असेच घेऊन जाता, म्हणजे आम्ही काय करायचं? आम्ही नंतर काय करायचं? आम्हाला लागते ही वस्तू. असे कसे घेतले तुम्ही 2 चमचे आमच्या हॉटेलमधले? तर म्हणाला, माझा काय संबंध आहे चमचे घेण्याचा? तुम्ही माझ्या डॉक्टरला विचारा. कारण डॉक्टरचा काय संबंध आहे? तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये येता, जेवण करता, आणि इथून उठताना 2 चमचे खिशामध्ये घालून जाता. आम्ही विचारलं तर म्हणता डॉक्टरला विचारा. डॉक्टरचा काय संबंध आहे? त्याने खिशातून औषधाची बाटली काढली, त्याच्यावर डॉक्टरनी लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. जेवणानंतर 2 चमचे घेणे म्हणजे काय घेणे? काही संदर्भ पाहाल का नाही तुम्ही? काही संदर्भ आहेत का नाही त्या वाक्याला? 2 चमचे घेणे म्हणजे जरी तो शब्द तिथं उपस्थित नसला तरी तो शब्द तिथं ग्रहित मानावा लागेल की नाही? 2 चमचे औषध घेणे हा औषध शब्द नाही. 2 चमचे घेणे म्हटल्यानंतर तुम्ही चमचे घेता निघून जाता. वाक्याचा गैरअर्थ झाला. मी हे का सांगतो आपल्याला? धर्म शब्दाचे अर्थ आपण असे करतो, हा माझा मुद्दा आहे. धर्म शब्दाचा अर्थ करत असताना आपण त्याचा अभिनिवेशच इतका बाळगलाय
की तो धर्म शब्द कशाच्या संदर्भामध्ये आलाय आणि त्याच्या मागचे पुढचे काय शब्द आहेत याचा विचार न करता आपण त्या धर्म शब्दावरून दंगे करत चाललेलो. त्याच्या मागे पुढे काही आहे. आचार्याने जसं सांगितलं तसाच विचार मी आता आपल्यासमोर, त्याच अनुषंगानं मी आपल्यासमोर बोलतोय की धर्म शब्दाला अनेक अर्थाचे संदर्भ आहेत. त्यामुळे धर्म शब्दाचा अर्थ धर्म म्हणून न स्वीकारता त्या धर्म शब्दाला जोडून येणारा जो शब्द आहे त्याच्या अनुषंगानं धर्म शब्दाचा अर्थ सिद्ध केला पाहिजे. म्हणजे काय, धर्म शब्दाला जर जोडून आलेला शब्द पुत्र असा असेल तर पुत्र धर्म म्हणजे काय याचे अर्थ वेगळे होतात. युवकांचा धर्म असं जर म्हणू तर अर्थ वेगळे होतात. स्त्रीचा धर्म असं म्हणू तर अर्थ वेगळे होतात. श्रोत्यांचा धर्म म्हणू तर अर्थ वेगळे होतात. वक्त्याचा धर्म असं म्हणू तर अर्थ वेगळे होतात. म्हणजे धर्म शब्द जरी प्रत्येक ठिकाणी तोच असला तरी तो अन्य कोणत्या शब्दाच्या संबंधानं आलाय त्याच्यावरून त्या शब्दाचा अर्थ करावा लागतो. केवळ धर्म शब्द आला म्हणून लगेच तो काहीतरी धार्मिक काहीतरी आहे आणि तिथे काहीतरी भांडणच केलं पाहिजे आणि कुणाच्या तरी धर्माच्या अस्मितेचा तो प्रश्न निर्माण होतो असं समजायचं कारण नसतं. प्रत्येकाचा एक धर्म असतो, प्रत्येकाचा धर्म आहे आणि त्या धर्मानं तो जगत असतो आणि त्यांनी तसं जगलं पाहिजे अशी एक अपेक्षा असते. कारण का, कारण त्या धर्माने आपल्याला धारण केलं. यस्या धारण संयुक्त हा सधर्म इत्यभिधीयते, हे व्यासमहर्षींची धर्माची केलेली व्याख्या जर लक्षात घेतली तर धारणात धर्म विद्याहुर धर्म धारयते प्रजा, या धर्माने सर्व प्रजांना धारण केलं, सर्व प्रजाजनांना मी धर्म शब्द आत्ता फक्त आपल्यासमोर ठेवतो. धर्माने आपल्या सगळ्यांना धारण केलंय. आपल्या प्रत्येकाचा एक धर्म आहे आणि आपल्याला ही एक कथा ऐकून माहिती असेल आपल्याला की एक कोणीतरी सज्जन मनुष्य एका नदीमध्ये संध्या करण्याकरता संध्याकाळी उतरला आणि संध्या करून झाली, अर्घ्य वगैरे देऊन झालं, तिथून निघताना त्याला असं दिसलं की एक विंचू या पाण्यामध्ये वाहत चाललं. आता तो बिचारा संत हृदय त्याचं ते कळवळलं. त्याने लगेच आपला एक हात त्या विंचवाखाली घातला, त्याला पाण्याबाहेर काढलं. काढल्यानंतर पाणी वगैरे निथळून गेलं. जरा हाताची ऊब त्या विंचवाला मिळाली आणि विंचवानी त्याचं काम करायचं ते केलं. त्या सज्जनाच्या हाताला डंख मारला, नांगी मार. आता नांगी मारल्यानंतर सज्जन झाला म्हणून तो काही दगड नाही आहे, त्यालाही काही संवेदना आहे. एक स्वाभाविक प्रतिक्रिया त्याच्याकडून प्रकट झाली तर म्हणजे एकदम त्याने हात झटकून टाकला. वेदना होतात, विंचू चावल्यानंतर वेदना होतात, फार फार वेदना होतात. तुम्ही कधीतरी तो प्रयोग करून बघा, प्रचंड वेदना होतात. मला एक दोनदा अनुभव आहे म्हणून सांगतो. त्याचा हात झटकल्यावर तो विंचू पुन्हा पाण्यात पडला, पुन्हा वाहत जायला. आता त्याचा विचार, आता या हाताला त्रास होतो, वेदना होतात. त्यांनी दुसरा हात विंचवाच्या खाली घातला, त्याला पुन्हा बाहेर काढलं. पुन्हा हाताची ऊब मिळाल्यानंतर त्या विंचवाने पुन्हा डंख मारला, पुन्हा तो विंचू पाण्यात पडला, पुन्हा वाहत जायला लागला. मग त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, काही काटकी मिळते का, काही पान मिळतं का की ज्याच्यावरून आपण त्या विंचवाला बाहेर काढू शकू. दोन्ही हाताला वेदना होतात. मग आता काही मिळालं नाही. मग त्यांनी आपला पाय त्याच्या खाली घालण्याचा प्रयत्न केला. किनाऱ्यावर तुमच्या माझ्यासारखा एक त्रयस्थ मनुष्य ही सगळी घटना पाहत होता. त्याने ते पाहिल्यानंतर तो म्हणाला, महात्मा, हे काय चाललंय तुमचं? म्हणे काय चाललंय? तो विंचू म्हणे दोनदा तुम्हाला चावला, पाण्यात पडला, वाहत जायला लागला. जाऊ द्या ना, दोनदा तुम्हाला चावला, तू सोडून द्या त्याला. कशा करता त्याला पुन्हा पुन्हा वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करता? कशा करता पुन्हा वाचवता त्याला? जाऊ द्या, तो तुम्हाला चावतो ना, मरू द्या, जिथे जाईल तिथे जाईल वाहत. कशासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करता? महात्म्याने जे उत्तर दिलं ते महत्वाचं. तो महात्मा म्हणाला, बाबा रे, एक सामान्य विंचू जर चावण्याचा आपला धर्म सोडत नाहीये तर त्याला वाचवण्याचा धर्म मी माझा कसा सोडू सांगा? एक सामान्य विंचू आपला धर्म सोडायला तयार नाही तर मी स्वतःला महात्मा म्हणून घेतो, त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे, तो मी माझा धर्म का सोडू? कुठलीही काय, एक मी आपल्याला सांगतो, आपण प्राणीशास्त्राचं चिंतन करून पहा. कुठलाही प्राणी, कुठलाही पक्षी आपला धर्म सोडायला तयार नाही. आपला धर्म तो सोडणार नाही. वाघ आहे ना, तो वाघाच्या धर्मासारखाच वाघेल. कितीही भूक लागली म्हणजे वाघ कधीही दुसऱ्याने केलेल्या शिकारीवर आपलं पोट भरणार, तो स्वतःच शिकार करेल, तो मांसाहारच करेल. कितीही भूक लागली तरी वाघाने कधी गवत खाल्लंय असं तुम्हाला कधी दिसणार नाही. एखादी शेळी आहे, कितीही भूक लागली तरी शेळी कधी मांसाहार करणार नाही, ती गवतच खाईल. ती बाकी रस्त्यावर इकडे तिकडे पडलेलं दुसरं काहीतरी खाईल, पण ती मांसाहार करणार नाही. म्हणजे शेळी तिच्या धर्मानुसार वागेल, वाघ त्याच्या धर्मानुसार वागेल. वाघ कधी शेळी होत नाही, शेळी कधी वाघ होत नाही. पण जगामध्ये एक प्राणी असा आहे,
की जो कधी वाघ होतो, जो कधी शेळी होतो, जो कधी साप होतो, जो कधी कावळा होतो, प्रसंगी डोमकावळा होतो, त्या प्राण्याचं नाव आहे. बस आहे, मला एवढं जरी प्रतिसाद मिळाला तरी पुष्कळ, हरकत नाही. तो आपल्यापेक्षा कुणी दुर्बल दिसला की लगेच माणूस वाघ बनतो, आपल्यापेक्षा कुणी प्रबल दिसला की माणूस लगेच शेळी होतो. बाहेर वाघ म्हणून फिरणारी माणसं घरात आल्यावर शेळी झालेली मी पाहिलेली. हो, म्हणजे आपला म्हणजे मनुष्य सगळं होईल. आपल्याला जर कुणी त्रास दिलेला असेल तर मनामध्ये दुःख धरतो, त्याचा साफ होतो. मनुष्य सगळे प्राणी होतो, पण मनुष्य सध्या मनुष्य व्हायला तयार नाही. तो आपला धर्म सांभाळायला तयार नाही. धर्म शब्द हा केवळ अस्मितेचा आणि अभिनिवेशाचा भाग झाला, एवढ्यापुरता चालत नाही, तर तो आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या कृतींचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. त्या धर्माच्या अधिष्ठानावर आपल्याला कृती करता आली पाहिजे, याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. आणि याचं उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतं. धर्म हा शिवाजीराजांच्या जीवनचरित्राचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो ज्या ज्या अर्थानं वापरला जातो त्या त्या अर्थाने आहे. म्हणजे सामान्यातल्या सामान्य अर्थापासून ते असामान्यातल्या असामान्य अर्थापर्यंत छत्रपतींच्या जीवनामध्ये धर्माचा विचार दिसतो. त्याच्यातल्या सामान्यातला सामान्य अर्थ आहे, मी हिंदू धर्माचा आहे, मी मुसलमान धर्माचा आहे, मी अमुक धर्माचा आहे, मी तमुक धर्माचा आहे, अशा अर्थाने जो धर्म शब्दाचा स्वीकार केला जातो तो सामान्यातला सामान्य अर्थ आहे. आणि धर्म शब्दाचा जो अर्थ असामान्यातला असामान्य म्हणून आहे त्याचा विचार आपल्याला आणखीन थोडासा पुढे करता येईल. मी त्याचा विस्तार फार करत नाही, पण धर्म काय आहे माणसाचा, त्यांनी काय केलं पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा अर्थ आपल्याला सांगितला. मी माझ्या धर्माने वागतो, याचा अर्थ काय? ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म शब्दाचा अर्थ सांगताना असं आपल्याला सांगितलंय की धर्म म्हणजे काय? सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दयाक्षमा समाधान संतजन साधिती, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्तिमुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. धर्माचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म शब्द ही या अर्थाने तुकाराम महाराजांनी वापरला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. काय पुण्य धर्म केला? तर हरिभजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हरिभजनाने जग धवळून काढणं हा आमचा धर्म आहे, हे तुकाराम महाराज बोलतात. धर्म शब्दाचा अर्थ करत असताना हा असामान्यातला असामान्य अर्थ झाला. आणि सामान्यातला सामान्य अर्थ म्हणजे तुमच्या माझ्या जगण्याविषयी ज्या धर्माच्या मर्यादा आपण स्वीकारलेल्या असतात त्या मर्यादांनी तो सामान्यातला सामान्य अर्थ. आता छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनचरित्राचा विचार करत असताना सामान्यातल्या सामान्य अर्थाने म्हणजे हिंदू याही अर्थाने शिवाजीराजांनी धर्म शब्दाला एक व्यापक आयाम दिला. आणि असामान्यातला असामान्य म्हणजे आपला परमार्थ पराकोटीला पोचला पाहिजे, या अर्थानेही धर्म शब्दाला एक व्यापक आयाम छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतो. म्हणजे धर्म शब्दाचे जे जे काही अर्थ आपल्याला करता येतात त्या त्या अर्थातला उदात्त अर्थ छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनामध्ये धर्म शब्दाच्या अनुषंगानं आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. या दृष्टीनं धर्म शब्द विचारात घेतला पाहिजे, एक भाग आहे.